12 केसेस आहे, तर ते मला असं वाटतं ते क्लिअर पिक्चर होऊ शकत नाही. तर हे 12 केसेस कसले होते, तर शागंज चेलीपुरामध्ये आम्ही एक आंदोलन केलं होतं दारूची दुकान बंद करण्यासाठी. ते एक केस होतं आणि त्या केसमध्ये त्या दारूच्या दुकानवाल्यांनी माझ्या विरोधात तक्रार केली होती की 235 रुपये त्याचे गल्ल्यातून चोरी गेलेले आहे, म्हणजे डकैतीचा केस माझ्यावर रजिस्टर करण्यात आला होता. जे कलम त्याच्यामध्ये लावण्यात आलेली होती. दुसरा म्हणजे आपल्याला माहीत असेल की या शहरामध्ये महाराष्ट्रभरमध्ये लोड शेडिंग सुरू होती आणि लोड शेडिंग आपल्या शहरामध्ये पण होती. सुरुवाती त्यांनी 2 घंटे सकाळी 2 घंटे संध्याकाळी ची लोड शेडिंग सुरू केली होती. त्याच्यानंतर ते वाढवून ते 4 तास सकाळी 4 तास संध्याकाळी ते लोड शेडिंग होत होती आणि कशा प्रकारे लोकांना त्रास होत होता हे आपल्यालाही माहीत आहे. आणि कोणी तुम्ही बघितलं नसेल ते आंदोलन, ते यूट्यूबमध्येही ते अवेलेबल आहे. तर त्याच्या विरोधात आम्ही MSCBवर एक मोर्चा काढला होता, एक धरणं आंदोलन केलं होतं आणि त्यावेळचे जे चीफ इंजिनियर आहे त्यांचा घेराव करून त्यांना आम्ही लॉक करून त्यांच्या कॅबिनमध्ये त्यांना कोंडून ठेवलं होतं आणि हे मागणी केली होती की जोपर्यंत राज्य सरकार हे विड्रॉ करत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सोडणार नाही. आणि त्याचा परिणाम हे झाला होतं की संध्याकाळपर्यंत आम्हाला मुंबईवरून त्यांना फॅक्स आला होता की आपण इकडचे हे लोड शेडिंग जे आहे ते आम्ही थांबवत आहे. तिसरा केस जे होता ते करोनाच्या काळात जे लॉकडाऊन होता आणि त्याचा आपल्या सगळ्यांना माहीत आहे, मी खूप जोरात त्याचा विरोध केला होता की जे सगळं कारोबार ते बंद करणार होते, सगळं दुकानं ते बंद करणार होते. माझा एकट्याचा विरोध होता त्याला की मी म्हटलं होतं की गोरगरीब लोकांना खायला हे नाही आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहे, सर्व दुकाने सरसकट ना बंद करता आपण त्याच्यामध्ये काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मग रात्री आपल्याला माहीत असेल खूप उशीरपर्यंत ते मीटिंग चालली होती कलेक्टर ऑफिसमध्ये आणि रात्री 10:30-11 वाजता त्याचा निर्णय घेण्यात आला होता की या शहरामध्ये आपण ते लॉकडाऊन जे करणार होते 100% ते लॉकडाऊन नाही करणार. त्याच्यानंतर इमिजिएट काय झालं होतं की अनेक सारे दुकानदार जे आहे ते माझ्याकडे आले होते आणि ते इतके आनंदित होते की त्यानं मला उचलून त्यांच्या कांद्यावर हे केलं होतं आणि फक्त या कारणाने की ते माझ्याकडे आले, माझा सत्कार केलं, करोनाचा पिरियड होतं आणि त्यांनी मला आपल्या कांद्यावर घेतलं होतं. तर त्या विरोधात एक केस रजिस्टर करण्यात आला होता. तर हे तिसरा केस. चौथा केस जे आहे आपली स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी जेव्हा पुण्याला घेऊन गेले होते आणि सगळे लोकप्रतिनिधी गप्प बसले होते, आम्ही सर्वांना विनंती केली होती आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी एकत्र यावा. एक स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी इथे मराठवाड्यासारखा एक बॅकवर्ड रिजनमध्ये एस्टॅब्लिश होणं म्हणजे किती महत्त्वाची आहे हे सगळ्यांना पटवून दिलं होतं. कोणत्याही स्पोर्ट्स असोसिएशन पुढे आलं नाही, कोणत्याही राजनैतिक हे पार्टी पुढे आली नाही. मग आम्ही एक आंदोलन केलं होतं आणि ज्या वेळचे जे पालकमंत्री होते सुभाष देसाई साहेब ते डिव्हिजन कमिशनरला जेव्हा आले होते आम्ही त्याला ब्लॅक फ्लॅग्स दाखवले होते. तर त्याचा एक गुन्हा आमच्यावर रजिस्टर करण्यात आला होता. मग दुसरा एक जे शहराचं नाव बदलण्याची वेळ आली होती, आम्ही त्याचं आंदोलन केलं होतं आणि अनेक दिवस आम्ही कलेक्टर ऑफिसच्या समोर बसले होते आणि त्याचा एक केस होता. त्याच्यानंतर जे करोनाच्या काळात जे छोटे छोटे दुकानदार होते, खूप छोटे छोटे दुकानदार जे गुपचूप कोणीतरी मास्क विकत होता, कोणीतरी ते सॅनिटायझर विकत होता, कोणीतरी दूधचा कारोबार करत होता. समजा 1 तासाची त्यांना हे सवलत दिली होती आणि ते 10 मिनिटं लेट झाला तर असे अनेक असे दुकानदार होते की ज्यांना 20-20 हजार 40-40 हजार रुपयाची फाईन करण्यात आली होती. एक दुकानदाराला 80,000, एक दुकानदाराला 2 लाख रुपये फाईन करण्यात आली होती. हे सगळे लोक माझ्याकडे आले होते. मग मी लेबर कमिशनर ऑफिसकडे गेलो होतो आणि मी लेबर कमिशनर ऑफिसवर जाऊन आम्ही खूप तिथे जाऊन खूप हंगामा केलं होतं आणि हे सरकारला सांगितलं होतं की लोकांना खायला पियायला नाही आहे आणि तुम्ही याचा अशा प्रकारे त्यांच्यावर फाईन टाकत आहे. त्याचा परिणाम हे झाला की माझ्यावर खूप सारे सेक्शन्स त्याच्यामध्ये लावण्यात आले होते. सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि खूप सारे गंभीर प्रकारचे
हे पण त्याचा परिणाम हे झाला होता की जे लोकांना 20,000 40,000 रुपयाची फाईन झाली होती त्याच दिवशी त्यांची फाईन कमी करून 2,000 1,000 500 रुपये अशी करण्यात आली होती. म्हणजे एक सक्सेसफुल आंदोलन केलं होतं. ते नाही केलं असतं तर ते लोकांवर असा प्रकारचा एक मोठा फाईन त्यांच्यावर पडला असता. मग आदर्श घोटाळा जे झालेला आहे, आदर्श घोटाळ्याच्या आंदोलनाच्या बाबतीत माझ्यावर आणि खूप सारे आदर्शचे जे ठेवीदार आहे यांचे आमचे जे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे त्यांच्यावर 2 केसेस रजिस्टर करण्यात आलेले आहेत. बघा तुम्ही की म्हणजे कशा प्रकारे पोलिसांची सरकारची प्रशासनाची वागणूक असते की जे लोकांचा हक्काचा पैसा सगळ्यांनी खाऊन टाकलेले आहे ते मस्त बाहेर फिरत होते आणि हजारोंच्या संख्येने जे लोक त्यांचा पैसा मागण्यासाठी DDR ऑफिसकडे गेलं होतं. मग त्यांनी निर्णय केलं होतं सगळ्यांनी की आपण बसस्टँडवर त्याचा सिद्धार्थ गार्डनच्या शेजारी ते लेबर कमिशनर ऑफिस आहे. मग हे निर्णय घेण्यात आला होता की इथून सगळे लोक जे आहे ते पोलीस कमिशनर ऑफिसपर्यंत जाऊ. मग सिद्धार्थ गार्डन ते पोलीस कमिशनर ऑफिसपर्यंत गेलं होतं. कोणत्याही प्रकारची हुल्लडबाजी नाही होती, शांतप्रिय मार्गाने सगळं गेले होते. कोणीही अशा प्रकारचे नारेबाजी काही नाही होती. वयोवृद्ध लोक होते, त्यांना त्यांचा हक्क पाहिजे होता. मग त्याच्या विरोधातही आमच्यावर केसेस करण्यात आले होते. अनेक सारे आदर्श ठेवीदारांवर केस करण्यात आले होते. आणि दुसरा केस म्हणजे तेव्हा आम्ही डिव्हिजनल कमिशनर ऑफिसच्या समोर जाऊन आंदोलन केलं होतं. सगळे आदर्श ठेवीदार आणि सगळे दुसरे पतसंस्था आणि सहकारी बँकांच्या ठेवीदारांसोबत आम्ही डिव्हिजनल कमिशनर ऑफिसच्या समोर जे ज्या आंदोलनामध्ये त्यांनी आसू गॅस सोडले होते आणि कमिशनर साहेब बाहेर यायला तयार नाही होते भेटायला, तर त्या केसमध्येही खूप सारे गंभीर प्रकारचे सेक्शन्स लावण्यात आलेले आहेत. म्हणजे विचित्र प्रकार हे बघा की लोकांचे पैसे ते मागत आहे आणि तुम्ही कशाला आमच्याकडे येत आहे पैसे मागायला, मग तुमच्यावर केस. हे अशा प्रकारची जे हे वागणूक आहे. मग इम्तियाज जलीलवर ही केस करा, कारण कोणीही दुसरा नेता यायला तयार नाही. हे माणसाच्या विरोधात आपण केसवर केस करून टाका. मग एक दिवस असा येईल की ते पण म्हणेल की नाही बाबा मी पण नाही येणार आहे करके. तर अशा प्रकारचा त्यांचा हे होता. दुसरा एक केस होता की आपला दौलताबाद मग जश्न इम्तियाज जेव्हा होतं तर मुशायरा तिथे खव्वालीचा प्रोग्राम होता आणि काही लोकांनी ते पैसे माझ्यावर हे केलं होतं, तर त्यावर ही केस रजिस्टर करण्यात आली. म्हणजे किरकोळ कसे प्रकारचे कारणं असतं की असं वाटतं की पोलिसांना गंभीर प्रकारचे जे गुन्हे आहे त्यांचा शोध लावायचा नाही, त्यांच्या मागे पळायचं नाही. क्राईम वाढत चाललेला आहे तर राहू द्या. पण इम्तियाज जलीलने जश्न इम्तियाज दौलताबादच्या एका फार्म हाऊसमध्ये ऑर्गनाईज केला होता आणि ते खव्वालीच्या कार्यक्रममध्ये काही अतिउत्साही काही जे लोक आहे आणि एक असं ट्रेडिशन आहे की खव्वालीच्या प्रोग्राममध्ये की लोक असं पैसे हे करतात. ते पैसे कुणाच्या खिशात जातं नाही. जे तबला वाजवणारे आहे ते म्युझिशियन्स असते तर त्यांना ते पैसे जातात. मग त्याच्या विरोधात एक केस करण्यात आला होता माझा. रेल्वे स्टेशन आपल्याला एका काळामध्ये माहीत असेल की रेल्वे स्टेशन जो फ्लायओव्हर आहे त्याची रस्त्याची अवस्था काय होती, इतके खड्डे होते. मग आम्ही आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये आम्ही होतो ते झाडं लावले होते त्या खड्ड्यामध्ये. तर एक केस ते होतं. दुसरा केस म्हणजे तस्लिमा नसरीन जेव्हा आली होती तर त्यासाठी आम्ही एक आंदोलन केलं होतं. वक्फ बोर्डची एक लँड जे आम्ही एक्वायर करण्यासाठी क्रांती चौकला गेलो होतो. तर अशा प्रकारचे 12 केसेस होते. आणि मला हे सांगायला हे आहे की याच्यामध्ये अनेक केसेस क्लिअर झालेले आहे. पेंडिंग किती आहे? 7 केसेस क्लिअर हो गए. 1 2 3 4 5 7 केसेस क्लिअर झालेले आहे. मी हायकोर्टाचा धन्यवाद देतो. आणि 5 केसेस आता आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, ज्या लोकांना पैसे पाहिजे आपल्या हक्काचे पैसे ते मागायला गेलं तर त्यांच्यावर केसेस रजिस्टर करणं हे कितपत योग्य आहे हे मला सांगायचं आहे. म्हणून मला हे क्लॅरिफिकेशन करणं यासाठी महत्त्वाचं वाटलं की जेव्हा बातम्या येईल तर बातम्यामध्ये हेच येईल की इम्तियाज जलीलच्या विरोधात 12 केसेस, तर ते चुकीची माहिती जाऊ नये आणि कशा प्रकारचे केसेस आहे त्याच्या बाबतीत हे खुलासा करणं खूप महत्त्वाचं होतं. आणि आता निवडणुकीचा हे सगळं कॅम्पेनिंग सुरू होणार.